लातूर शहरातील प्रकाशनगर भागात जे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी काका गणेश उत्सव नावाचं जे मंडळ आहे ते मंडळ मागील अनेक वर्षापासून सातत्यानं लोकांना आध्यात्मिक अनुभव देतो असं हे गणेश मंडळ आहे। या गणेश मंडळामधली जी गणेश मूर्ती असते ती कायमच आकर्षक असते। यावर्षी पहिल्यांदाच या गणेश मूर्तीला 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आलेला आहे। आणि सर्वात मुख्य बाब ही आहे की या ठिकाणी विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये दरवर्षी विजेत्यांना वेगवेगळं पारितोषिक दिलं जातं। यावर्षी तब्बल 11 सायकल ज्या आहेत त्या विजेत्यांना बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। त्याचबरोबर सातत्यानं 11 दिवस दररोज विविध आध्यात्मिक कार्यक्रम इथे घेतले जातात। जसं चक्री भजन असेल, कीर्तन, भारूड यासारखे कार्यक्रमाची इथे लयलूट असते आणि याच पद्धतीनं हा कार्यक्रम मागील अनेक वर्षापासून सातत्यानं सुरू आहे। यावर्षीचं मुख्य आकर्षण ठरलं आहे ते गुरुबाबा अवसेकर महाराज यांचं चक्री भजन आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात या भागातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील भाविक या गणेश मंडळाला चक्री भजनाच्या दिवशी गर्दी करताना दिसत आहेत आणि यामुळेच हे गणेश मंडळ दरवर्षी चर्चेतही असतं। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।